भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। सुजय विखेंना नगरमधून उमेदवारी देणार असल्याचं भाजपनं काल स्पष्ट केलंय। नगरमध्ये शिवसेनेची साथ मिळावी अशी गळ घालण्यासाठी सुजय विखे पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतो। एक नवीन ब्रेकिंग समोर येते आहे। या क्षणाला सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर येते। सुजय विखेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। नगरमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळण्यासाठी आज त्यांनी ही भेट घेतली आहे। सुजय विखे हे काही वेळापूर्वीच मातोश्रीवर दाखल झाले होते। नगरमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून उद्धव ठाकरेंची सुजय विखे पाटील यांनी भेट घेतल्याचं आपल्याला कळत आहे। या क्षणाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत। काही वेळापूर्वी सुजय विखे पाटील हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि त्यांच्यात एक महत्त्वाची बैठक सुरू होती उद्धव ठाकरे आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये। आणि आता जी बातमी आहे ती आहे सुजय विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पदाधिकाऱ्यांच्या बैठका एकत्र बैठका होतील। त्याच्यानंतर मला वाटतं 24 तारखेला कोल्हापूरला युतीच्या सभेचा शुभारंभ होईल आणि नंतर 19 दौरे असतील, आणखी काही गोष्टी असतील, त्याच्यावरती आमचं काल एक पहिली फेरी चर्चेची झालेली आहे। एकूण निवडणुकीची रणनीती म्हणण्यापेक्षा सगळी जी काय आपल्याला निवडणूक हा काही नवीन विषय नाहीये। सभा आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल एक रफ आराखडा हा तयार झालेला आहे। दोन्ही पक्षांमध्ये आमच्या चर्चा होतील आणि अंतिम स्वरूप त्याला दिले जाईल। दुसऱ्या बाजूला आपल्याला आघाडीमध्ये सगळं फिसकटताना दिसतंय, तुम्ही कसं पाहता? कसं बघू? जसं दिसतंय तसं बघणार। आणखीन कसं बघू? याआधी वेगळं चित्र होतं नाही, अजून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे पत्ते आज न उघडलेले किंवा न उलगडलेले बरे। आणखीन काही घडामोडी येत्या काही दिवसात घडतील, परंतु याला काही जास्त दिवस आता लागणार नाही, जास्त दिवस उरलेले नाहीयेत। उमेदवारांची यादी ही शिवसेनेची जवळपास सगळी तयार झालेली आहे आणि कदाचित 1-2 दिवसामध्ये सुद्धा ती मी जाहीर करेन। यादी तयार झालेली आहे, सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळेल की त्यामध्ये काही बदल असतील? यादी तयार झाली याचा अर्थ यादी तयार झालेली आहे आणि ती तयार झालेली यादी मी म्हटलेले की लवकरात लवकर कदाचित 1-2 दिवसामध्ये सुद्धा मी जाहीर करेन। तर जरा 2 दिवस थांबायला काय हरकत नाही। जालना संदर्भात माझ्याकडे दोघेही येतील आणि म्हणजे काय असेल ते समोरासमोर होईल, परंतु युतीमध्ये कुठे आता कोणी मिठाचा खडा टाकेल असं मला वाटत नाही। नेत्यांकडून असं म्हटलं की 46 जागा युती जिंकेल, तुम्ही काय एक्सपेक्ट करता की किती जागा जिंकतील? 48 पैकी 48 मध्ये 48 पेक्षा जास्त तर काही जिंकू शकत नाही। त्याच्यामुळे युतीचा प्रयत्न सर्व जागा राहणार आणि जिंकूही शकू। नरेंद्र पण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता नाहीये असंही ते म्हणाले।